जय एडेश्वरी देवी नमः. तर आज आपण धाराशिव जिल्ह्यातील आणि कळंब तालुक्यातील एडेश्वरी मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. एडेश्वरी देवीच्या मूर्तीची स्थापना त्रेतायुगातच झाल्याचे मानले जाते. बालाघाट डोंगर रांगेत सुमारे अंदाजे 350 ते 400 फूट उंचीवर हे मंदिर आहे. मंदिरावर जाण्यासाठी 204 पायऱ्या आहेत. त्यापैकी पहिल्या 50 पायऱ्या चढल्यानंतर समोरच एक उंच अशी दीपमाळ आहे. मंदिराच्या चोहोबाजूनी चिरेबंदी तट आहे. प्रवेशासाठी उत्तर, दक्षिण व पश्चिम या दिशांनी कमानी आहेत. मंदिराची उभारणी हेमाडपंथी स्थापत्य शैलीतून झाली आहे. मंदिर बांधकामामध्ये 101 दगडी खांब व दगडी शिळांचा वापर केला आहे. मंदिरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर देवीच्या स्नानासाठी दत्तकल्लोळ आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला वेडी आहेस असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व एडाई उर्फ एडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी राज्यातील तसेच परराज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. श्रावणी पौर्णिमेलाही एडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत एडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी 12 महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होती अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक एडेश्वरीला जागृत दैवत मानतात. येरमाळा हे शहर औरंगाबाद, सोलापूर, धुळे महामार्गावर आहे. बस स्थानकापर्यंत सार्वजनिक वाहतूक आहे. तेथून मंदिरापर्यंत खाजगी वाहनाने जावे लागते. एडेश्वरी देवी मंदिर हे उस्मानाबादपासून 25 किलोमीटर आहे तर तुळजाभवानी देवी मंदिरापासून 55 किलोमीटर आहे. मंदिरापर्यंत बसेसची सोय नाही. खाजगी वाहनाने यावे लागते. कळंब व बार्शी येथून येरमाळा येथील एडेश्वरी मंदिर 25 किमी अंतरावर आहे. श्री एडेश्वरी देवीची होणारी राज्यातील सर्वात मोठी यात्रा ही गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे रखडली होती. मात्र कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे यावर्षी ही यात्रा धूमधडाक्यात व भाविकांच्या लाखोंच्या संख्येत पार पडली. देवीची वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. पहिल्या यात्रेच्या वेळी आई एडेश्वरी येरमाळा गावात जाते आणि 3 महिने गावातच मुक्काम करते. 3 महिने झाल्यानंतर श्रावण महिन्यात देवी मूळ मंदिरात वापस येते म्हणून श्रावण महिन्यात ही यात्रा भरविली जाते. श्रावण महिन्यात भरणारी यात्रा चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही एडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. मंदिर उघडण्याची वेळ मंदिर पहाटे 4:15 उघडण्यात येते. दिवसभर भक्तांसाठी मंदिर खुले असते. रात्री उशिरा 10:30 वाजता मंदिर बंद करण्यात येते. एडेश्वरी मंदिराच्या पायऱ्या ह्या सहज चढायला सोप्या नाहीत. चढताना त्या पायऱ्या खड्या वाटतात. त्यामुळे वृद्ध महिलांना किंवा वृद्ध पुरुषांना चढायला त्रास होतो. मात्र उतरताना तेवढा त्रास होत नाही. आणि उतरताना 50 पायऱ्या उतरल्यानंतर बाजूला दुसरा रस्ता खाली थेट पोहोचण्यासाठी काढलेला आहे. जर तुम्ही एडेश्वरी मंदिराला कधीही भेट घेतली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. कमेंटमध्ये सांगा तुम्ही एडेश्वरीला जाताना काय काय अनुभवलं आणि काय काय पाहिलं. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एडेश्वरी मंदिराला एकदा तरी जीवनात भेट द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल हे किती छान असं देवस्थान आहे. तुम्हाला मी सांगितलेली एडेश्वरी माताची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब.